न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा महासंग्राम आणि हा महासंग्राम आता अंतिम टप्प्यावर म्हणजे निकालाच्या टप्प्यावर आलेला आहे। पुढचे काही मिनिट आता फक्त शिल्लक राहिलेले आहेत। दिवसांवरून महिन्यांवरून दिवसावरून तासावर आणि आता मिनिटांवर ही सगळी लढाई आली आहे आणि या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आता आपल्या सोबत न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत। सर स्वागत आहे तुमचं। आपण मगाशी या विषयावरती बोलत होतो की किती मित्र इंटॅक्ट राहतील, ती चर्चा त्या पॉइंटवरती आलेली असताना आपण ब्रेक घेतला। तर युती असो आघाडी असो किंगमेकर कोणाला आता तरी माहिती नाही, पण तुम्हाला वाटतं हे सगळे मित्र एकत्र राहतील, एकमेकांसोबत राहतील युती आघाडीतले? नाही, आता जसा निकाल येईल त्याप्रमाणे आकड्यांवरती ठरेल। कारण आपण एवढं तर बघितलं महाराष्ट्रामध्ये काही होऊ शकतं, त्यामुळे तेवढी तर स्पेस आपण तेवढी ठेवली पाहिजे की काही होऊ शकतं। त्यामुळे मित्र काय, राजकारणात परमनंट शत्रू कोणीच नसतो। आपण जे वर लिहिलंय महायुती महाविकास आघाडी, हे शब्द कायम राहतील ह्याची शाश्वती नाहीये। हे शब्द असेच राहतील, अधिक एखादा शब्द त्याच्यामध्ये येऊ शकतो, परिवर्तन येऊ शकतो, आणखीन काहीतरी येऊ शकतं, असं बरंच काही होऊ शकतं। बारामतीमध्ये होतो ना, आता बारामतीमध्ये पवारांचे कार्यकर्ते म्हणजे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर असताना डिबेटमध्ये त्यातला एक कार्यकर्ता जोशाने असं म्हणत होता की आम्ही त्यांचे परतीचे दोर कापून टाकले, म्हणजे अजित दादांचे। पण दुसरीकडे मी जेव्हा त्यांना असं विचारलो, एकीकडे तुम्ही एकमेकांसोबतच होता, एकमेकांवर आज तुम्ही टीका करताय, पण उद्या जर सरकार बनवण्याची वेळ आली तर मग काय? तो असं म्हणला की पवार साहेब मोठ्या दिलाने अजित दादांना माफ करतील, असं देखील आहे। विचारू ना हरिभाऊ, हे बघा, पुतण्या सुबह का भूला शाम को लौटा तो उसे भूला नहीं कहते, दादांच्या बद्दल तुम्ही खूप केलं। आता निवडणुकीपर्यंत तुम्ही म्हणत होतात की आम्ही घेणार नाही, आता निवडणूक संपली आहे, त्यामुळे दादांसाठी दार उघडा आहे की बंद आहे? बघा, महाविकास आघाडी इंटॅक्ट राहणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याची गरजच पडणार नाही मुळात, आणि पडली तरी मला वाटत नाही ॲक्सेप्ट करण्यासारखी केस नाही आहे। बरं, आणि भाजपनं तुमच्यासाठी दार उघडला असं क्षणभर? नो भाजप, नो नथिंग। तुम्ही न सांगता पाठिंबा देता, 2014ला दिला होता, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे। इंडिया आघाडी म्हणून आपण जे देशभर, हा याचा परिणाम देशभर होणार आहे, आणि त्यामुळे महाविकास आघाडीवर भरोसा आहे लोकांचा, त्यामुळे ती इंटॅक्ट राहील आणि ते सत्तेसाठी कोणी फुटणार नाही, कोणी काही होणार नाही। तुम्ही फुटणार नाही, पण कुणाला जर येऊन तुमच्या सोबत साथ द्यायची असेल, नाही तुम्ही नाही फुटणार असा तुमचा विश्वास आहे, पण कुणाला जर तुमच्या सोबत येऊन तुमची साथ द्यायची असेल तर काय? गरजच पडणार नाही ना आम्हाला। बरं, आम्हाला गरजच पडणार नाही, एवढा कॉन्फिडन्स आहे। एक आहे, दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी ह्याच्या सोडून तिसरी सुद्धा आघाडी कुठली तरी निर्माण होऊ शकते। म्हणजे सर जे म्हणतायत की आकडे ठरवतील हे सगळं, ह्या आघाड्या पुढे काय होणार आहे, तासागणिकडे अर्ध्या तासानं तर बदलत राहणार। उदाहरणच आहे ना, 19चं उदाहरणच आहे आपल्याकडं। 105 भारतीय जनता पक्षाच्या सीट्स होत्या, म्हणजे आता त्याच्यापेक्षा कमीच दाखवत आहेत आता भारतीय जनता पक्षाला आता सगळे सर्वे, परंतु तरी सुद्धा शरद पवार यांनी त्यांचं काय करामती करायचे ते केल्याच की नाहीत, आणि उद्धवजींना मुख्यमंत्री पद दिलंच त्यांनी। पण मग या एकदम वेगळ्या आघाडीसाठी पुढाकार कोण घेईल किंवा ते इनिशिएटिव्ह शरद पवारच करणार, शरद पवारच करणार। तुमचं इंडिकेशन तिकडे दिसतंय, मला असं दिसतंय मधल्या काळात एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या मीटिंग झाल्या, त्याच्या तपशील काय समोर आला, शेतीच्या प्रश्नावर त्यांनी चर्चा केली, बस त्यामुळे तुम्हाला डाऊट वाटतंय ते शेतीच्या प्रश्नाबद्दल नसेल कदाचित? ते काय बोलले हे एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा कधी ओपन केलेलं नाही, आणि त्यांनी सुद्धा दिशा वेगळीच दाखवलेली आहे, आणि मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेनाही हवंय, काही करून ते सोडायचं नाही आहे। आणि शरद पवारांना कधी नकोच असते, म्हणजे 2004चं उदाहरणच आहे, म्हणजे त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायलाच पाहिजे होतं आघाडी असताना त्यांची, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची, तरी सुद्धा मला नको, का तर पक्षात भांडणं लागणार, त्यापेक्षा चांगली खाती घ्या, हे पवार साहेबांचं धोरण असतंय। ज्योती, काल मुख्यमंत्र्यांनी तुमच्या प्रवक्त्यांची सगळ्यांची मीटिंग घेतली असं कळलं, वर्षावर काय काय कानमंत्र काय दिलंय? कानमंत्र वगैरे अशा कुठल्याच गोष्टी नाहीयेत, मुळात चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये एक अतिशय जे चांगले अनुभव आम्ही सगळीकडे फिरताना आले त्याबद्दल शेअर झालं। खरं तर आता 2019चा संदर्भ हा वारंवार दिला जातोय, पण मला वाटतं की जे 2019 मध्ये झालं ना ते जनतेला आवडलेलं नव्हतं, आणि त्यामुळेच आता भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार हे सोबत आहेत, आणि त्यामुळे मी इथे ग्वाही या ठिकाणी देऊ शकते की महायुती ही अभेद्य राहणार आहे। कारण आपण जर एका पद्धतीने बघितलं तर आमचे जे तीनही नेते आहेत ते एकमेकांना इतके पूरक आहेत
की आपण जर देवेंद्र फडणवीसांचं व्यक्तिमत्व घेतलं तर मला वाटतं की ते म्हणजे आपण नेहमी म्हणतो की एखाद्या गोष्टीचा विकास व्हायचा असेल तर मन, मनगट आणि मेंदू हा बळकट हवा. तर आपण फडणवीसांच्याकडे महायुतीचा किंवा महाराष्ट्राचा एक मेंदू म्हणून बघू शकतो, जे अतिशय साकल्यानं निर्णय घेतात. अजितदादा जे अतिशय रांगडं व्यक्तिमत्व आहे, स्पष्ट व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे मला वाटतं की महायुतीचं मनगट आहे. आणि एकनाथजी शिंदे साहेब जे अत्यंत संवेदनशील आहेत, ते महायुतीचं मन आहे. त्यामुळे आमचा मन, मनगट, मेंदू हा एकत्रच राहणार आहे. नाही, अजिबातच नाही. सत्ता सोडून आले नाही, विचारांना हरताळ फासला गेला, विचारांना हरताळ फासला गेला. भाजप आणि शिवसेना ही मनगटालाही सत्ता लागते, मनालाही सत्ता लागते, सगळ्यांना सत्ता लागते. पण सत्ता ही जनतेची सेवा करण्यासाठी असते, सत्ता मिळवण्यासाठी. पण प्रश्न हा पण आहे, एका मॅनामध्ये 3 तलवारी पण राहिल्या आपल्याकडे. पण सत्ता मनगटाच्या जोरावर येणार आहे, मनाच्या जोरावर येणार आहे, मेंदूच्या येणार आहे, माहित नाही. समन्वयाने येणार आहे तिघांच्याही. आणि कशी कॉम्बिनेशन म्हणजे 2019 आणि त्यानंतरचा अनुभव पाहता कुणी आता या क्षणी शक्यता नाकारू शकत नाही की महाराष्ट्रात काहीतरी वेगळं चित्र दिसेल. याची सुद्धा सगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्याच आहेत. पण